वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण लोणावळ्यात जाणार आहे लायन्स पॉईंटला. बघूया. थोडं मी लास्ट वीकमध्ये पण थोडं बिमार होतो, तब्येत वगैरे ठीक नव्हती, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही. आज आपण लोणावळ्यात जाणार आहे. लोणावळ्यात गेल्याच्यानंतर आपण लायन पॉईंटला जाणार आहे. लायन पॉईंटवर काय काय स्पॉट भेटतात आपल्याला, तिथं काय काय स्पॉट दिसतात तेही आपण बघू. फॅनमुळे थोडा आवाज खरखर येतो, त्याच्यामुळे मी फॅन बंद करून टाकलाय. आता आपण चलो लेट्स गो गाइस. आता थोडा वेळ पेट्रोल वगैरे फिल करायचं. पेट्रोल वगैरे फिल करून मग नंतर ग्लोव्ज वगैरे घालू. आज आपण रायडिंग गिअर नाही घातलेली, कारण की आपण थोडा आज आरामशीर जाणार आहे. आपण माझा थोडा खरखर करतो. खूप जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे हे गोष्टी चालू आहेत सध्या. त्या ब्लॉग मध्ये नाही दाखवत आहेत मला, कारण की ते माझे पर्सनल काम आहेत. मी फक्त ब्लॉग एक एन्जॉयमेंट म्हणून आणि एक हॅपी जर्नीसाठी बनवतो. माझ्या की कुठे गेलो होतो, कुठे काय केलं होतं, एक आनंदासाठी ब्लॉग बनवतो गाईस. मित्रांनो, आता आपण जाऊया लोणावळा, पेट्रोल वगैरे फिल करूया, बघूया तिथे काय काय होतं. तर चला लेट्स डू. Chasing laughs where strangers meet. Wheels keep turning, skies so wide. चला गाईस, आता आपण कुंभमेळ्याला चाललो. लोणावळा जातो. हा एक डेस्टिनेशन येतो, हा एक स्पॉट येतो. तर हाही म्हटलं कव्हर करून जावं. मी लास्ट टाइम 2 वर्ष अगोदर इथे आलो होतो. मला छान वाटलं होतं, पण त्या टायमाला काय असं काही फोटो वगैरे असं काही काढलं गेलं नव्हतं. म्हटलं चला आज आपल्याकडे टाइम आहे तर आपण इकडून व्हिजिट घेऊन येऊ. मी तुम्हालाही दाखवतो गाईस. कसं वाटतंय गाइस कुंभमेळा? देखेंगे अभी इधर से एक शॉट लेंगे, कैसा लगता है तो देखते हैं. टिन 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 टिन. चलो 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 मित्रांनो, आपण आलेलो आहे या स्पॉटला. आता इथे आपण थोडं शूट. कसं वाटतंय? इकडे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे. अशा पद्धतीने गाईज त्या झरण्याच्या नंतर हा एरिया येतो. इथे थोडं असं पाणी वगैरे साचलेलं आहे. अशा पद्धतीने हे दिसते, तुम्ही बघू शकता गाईज. संध्याकाळी जॉबवरनं वगैरे आल्याच्या नंतर इकडे यायला हा एरिया ठीकठाक छान आहे. अशा पद्धतीने हे दिसतंय गाईज. तुम्ही गाईज बघू शकता वरून हा नजारा कसा दिसतोय. हा ब्रिज खूप जुना झालेला आहे गाईज, खूप जास्त जुना झालेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं
म्हणजे स्ट्रॉंगनेस वाटत नाही मला, केव्हाही पडू शकतो. अशा प्रकारचा तो ब्रिज होता गाईज. चला गाईज, आता आपण आपल्या लोणावळ्याकडे निघतोया. लोणावळ्यावर निघूया. लोणावळ्या लॉयन्स पॉइंटला आता आपण जाणार आहे. लॉयन पॉइंट करू. लॉयन पॉइंट केल्याच्या नंतर तिथे अजून काय काय आहे, काय असलं तर तेही मी शूट करणार आहे छानपैकी. जेही मला जमेल, जेही जोगेश्वरीवरती मिसळ खाण्यासाठी थांबलोय. इथून मिसळ वगैरे खाऊ आणि इथून मिसळ खाऊन आपण निघूया. गाईज, आता आपण लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथून आपण आता टायगर पॉईंटला जाणार आहे. लॉयन पॉईंटला पण जाणार आहे. ते एका रूटनेच टायगर पॉईंट आणि लॉयन पॉईंट येतो. हे दोन्ही डेस्टिनेशन आपण म्हणजे हे करणार आहे, व्हिजिट करणार आहे. अशा पद्धतीने लोणावळ्याचा व्ह्यू आहे. वातावरण खूप छान झालेलं आहे गाईज, बघू शकता तुम्ही. पूर्ण व्हिडिओ वगैरे चालू गाडीमध्ये शूट करणार आहे. आपल्या माईकचा खूप जास्त इश्यू होते, त्याच्यामुळे मी माईक काय लावलेला नाही आहे. मी माईकचं काम या वीकमध्ये करणार 100%. या वीकमध्ये माईक आणि नॉईज कॅन्सलेशन माईकच घेणार आहे. बघू आता ऑर्डर करून घेणं हो, किंवा मग दगडूशेठकडे जाऊन, तिकडे पण छान छान शॉप आहेत, तिकडेही तो माईक मी परचेस करू शकतो. तिथे जाऊन ही माईक परचेस करू शकतो. अशा पद्धतीने आत्ता आपण लोणावळ्यामध्ये एंटर करून टायगर पॉईंटकडे चाललो आहे. इथून टायगर पॉईंट फक्त 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर आपण पार करून बाकीचं काय आहे काय नाही मी तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर दाखवतो. मी बऱ्याचशा क्लिप ॲड केल्या आहेत, बऱ्याचशा क्लिप शूट केल्या आहेत. आपल्या एअरपॉड अटॅच करून पण व्हिडिओ घेऊन बघितला, त्याच्यानंतर माईक लावून पण व्हिडिओ घेऊन बघितला, पण ते काय एकदम परफेक्ट जमत नाही आहे. तर आता मी डायरेक्ट मोबाईलनं व्हिडिओ शूट करतो आहे, मोबाईलच्याच माईकनं आवाज शूट करतो आहे. ज्याही प्रकारे आवाजाची क्लिअरिटी राहील आणि मी त्याला ऑडोबीमध्ये एडिट करून पण टाकायचा प्रयत्न करतो. ऑडोबीमध्ये जमलं तर नॉईज कॅन्सलेशन होतं ऑडोबीमध्ये. चला गाईज, अशा पद्धतीने लोणावळा आहे इथे. Catch the breeze and taste the sun. Every place a loaded gun. शूटिंग अच्छी आनी चाहिए गाइस. चलो आगे आ जाइए. अशा प्रकारे लोक घाण करतात गाईज इकडे, बॉटल वगैरे पिऊन, दारू वगैरे पिऊन. चांगल्या निसर्गाचा कसा वाटोळा करायचा लोकांना माहिती आहे बरोबर बऱ्यापैकी. चला गाईज, मी तुम्हाला इन्व्हायरमेंट दाखवतोय कसं आहे. तर समोर ह्या अशा प्रकारे विषय गंभीर आहे गाईज इकडचा. तिकडे आपण थांबलो होतो, पण तो तिकडे काय विषय झाला नको. अशा प्रकारे गाईज हा निसर्ग आहे. इथं आपण आपली गाडी उभी केलेली आहे गाईज, आणि थोडा आपण भुट्टा वगैरे खातोय. हा इथलचा व्ह्यू आहे गाईज अशा प्रकारे. आपल्या गाडीला हेल्मेट लावलेलं आहे. पाऊस वगैरे थोडे शितोडे येऊ लागले, थोडा पाणी येऊ लागला, त्याच्यामुळं एका जणांनी आपल्याला गिफ्ट केलेली आहे. टिडिंग टिडिंग. कशी वाटते गाईज? छान आहे ना. ब्लॉग बनवतोय आपण तरी पण शायनेस थोडा आहे. त्याच्यानंतर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं हा व्ह्यू आहे गाईज.
लोणावळ्यामधला. इकडे थोडं बिल्डिंग्स वगैरे आहे आणि इकडे थोडं नेचर व्ह्यू आहे. बघू शकता गाईस तुम्ही. हा जो ब्रिज आहे तो जुना ब्रिज आहे गाईस. हा झालेला नवीन ब्रिज इकडचाही मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं आहे तर. हा व्हिडिओ आपण शूट करू गाईस या ब्रिजचा. चलो लेट्स गो. आता आपण जाऊया घरी, रूमकडे निघूया. खूप जास्त उशीर झालेला आहे. उशीर म्हणजे आता 2 वाजलेले गाईज, म्हणजे 12-1-2 वाजलेले. तरी आपण व्हिडिओ कंटिन्यू करू काय येते काय नाही. तर बघू शकता गाईज. आता आपलं सगळं काय झालेलं आहे गाईज. जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. आपण थोडा रेस्ट पण केलेला आहे. त्याच्यानंतर इथून आपण डायरेक्ट आता रूमकडे निघूया. आणि चला नेक्स्ट काय निघलं आहे गाईज लोणावळ्यामधलं. आता आपण डायरेक्ट आता वडगावला नवली ब्रिज जाऊया. नवली ब्रिज गेल्याच्यानंतर काय नाही जेवण वगैरे करत झालेलं आहे. आता त्याचा विषय नाही आहे. कशी गाडी चालवत मामा मज्जाच नाही. मोठी गाडी घेतली मामाने. आपला मॅप आपण चेक करू गाईस. बरोबर चाललेलं आहे तसं काही विषय नाही. रस्त्याचं काय आपण चुकणार नाही. आज फक्त एकच गोष्टीची दिक्कत होती गाईस, पावसाची. पावसानं थोडंसं आपल्यावर मेहरबानी करायला पाहिजे. थोडा पाऊस वगैरे आला तर थोडं करमल पण. आणि लोणावळ्यात पाऊस नसला म्हणजे एकदम बोरिंग वाटतं. पुण्यामध्ये फिरायला जर का गेलो आणि पाऊस नाही खूप बोर वाटतं गाईस. तर थोडा पाऊस पाहिजे होता आज. तरी आपण थोडा स्टे करू इथे, थांबू, बघूया काय काय होतं विषय. वेडिंग आहे गाई. वेडिंग चालू आहे. वेडिंग थोडं आहे गाईज. आता रेनकोट वगैरे घातलेला आहे. पाऊस चालू झालेला आहे लोणावळ्यामध्ये. आता आम्ही निघतोय लोणावळ्यातून. लोणावळा आता 50 किलोमीटर बाकी आहे. अशा पद्धतीने व्ह्यू आहे. रेनकोट वगैरे टकिंग केलेलं आहे आणि बाकी आता तुम्हाला मी दाखवतोच जे काय होईल ते. कसं आहे वातावरण, कसं आहे. आपली गाडी थोडी वल्ली वगैरे झालेली आहे. आता आपण पण वल्ले होणार आहे. आता लोणावळ्यातल्या पावसाचा आपण एन्जॉय घेणार आहे गाई. विषय कसा विषय. चला लेट्स गो. अशा पद्धतीने गाईज पाऊस वगैरे आपल्याला लागलेला आहे. आपण पावसामध्येही ब्लॉग बनवतोय. लोणावळ्यामध्ये असा पावसाने खूप आपल्यामध्ये हेल्प केलेली आहे. खूप टायमाचा आपण पाऊस करत होतो पण आत्ता आपल्याला पाऊस लागलेला आहे. तर आता 8-1 तास झाले आपण ओढलं वगैरे झालेलं आहे. रेनकोट वगैरे आपण घेतलेलं आहे. त्याला काही विषय नाही. आणि हेल्मेट पण आहे आपल्याजवळ. आपल्याला लोणावळ्यामध्ये पाऊस एन्जॉय करायला भेटतोय. आपण पाऊस एन्जॉय करतो. लोणावळ्यामध्ये ते कॅमेरे वगैरे येतात त्याच्यामुळं मोबाईल आपल्याला ऑफ करावा लागतो. कारण ते मोबाईल ऑन ठेवण्यापर्यंत आपल्याला माहीत नाही चलन वगैरे पडतं नाही पडत. तेवढी आपली माहिती नाही ॲड करतो. त्याच्यामुळे खूप जास्त पाणी अंगावर मिळते. लोणावळा दिसतो गाई.
ब्लॉगिंगचा विषय असा आहे गाईज की कॅमेरा आणि माईक या दोन गोष्टी खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही नॉर्मल ब्लॉगिंग करत असाल तर मोबाईलला तुमचा व्हिडिओ वगैरे शूट होऊ शकतो, आवाजाचा काही प्रॉब्लेम येत नाही. बट मोबाईल मोटर ब्लॉगिंगमध्ये आपल्याला कंपल्सरी नॉईज कॅन्सलेशन माईक लागतो. बघू आपण नॉईज कॅन्सलेशन माईकचं काय होतं काय नाही. तर नॉईज कॅन्सलेशन माईकचं अशा पद्धतीने लोणावळ्याचं सध्या एन्व्हायरमेंट झालेलं आहे. आता इथून आपण देव रोडपासून टर्न करून मुंबई बँगलोर हायवेला टच करू आणि सरळ आपण आपल्या फ्लॅटवर जाऊ. फ्लॅटवर गेल्यानंतर भेटतो गाईज. चला नेक्स्ट व्हिडिओ फ्लॅटवर गेल्यावरच बोलतो काय काय तुम्हाला केलं पाहिजे काय काय नाही. त्या राईडमधून मला काय शिकायला भेटलं हे तुम्हालाही सजेस्ट करतो. थोडं मला गळा पण दुखतो आहे गाईज, कारण की काल कंटिन्यू काही पेशंट होते, त्याच्यामुळं कंटिन्यू पेशंटमुळे आपल्याला बोलावं लागतं. उद्याही आपल्याला थेरपी घ्यायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला गळ्याची काळजी घेणं ही खूप जास्त गरजेची आहे. चला लेट्स गो.